काय असतं की बऱ्याच लोकांना ऐकणारं कोणी नसतं. हम्म. म्हणजे मला म्हणायचं मला ऐकायला माझं ऐकणारं कोणी नाही आहे. सायकोलॉजिस्ट काय करतात, तुम्हाला खूप सल्ला नाही देत ते तुमचं ऐकून घेतात. ऐकून घेतात. एक तर तुम्हाला ऐकायलाच व्यक्ती नाही घरामध्ये कोणी. हम्म. कोण ऐकतंय तुमचं सांगा ना मला. बरोबर. कुठल्या स्त्रीचं ऐकून घेतलं जातं? स्त्री काय म्हणते की मला त्रास होतोय ना, मला गुडघे दुखत आहेत, मला कंबर दुखते, मला ताप आलाय, माझं वजन वाढलंय, मला झोप नाही लागत, मला जे काय प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही मला सल्ला नका देऊ, माझं हम्म. ऐकून घ्या. बरोबर. तिचं ऐकून घेतलं ना तिचं दुखणं बरं होणार आहे. बरोबर. पण होतंय काय की सगळेजण तिला सल्ला देतात, तू ते करत नाहीस ना, तू चालायला जात नाहीस बघ म्हणून तुला त्रास आहे. अरे मग माझं दुखणं आधी बघा ना, मला पाऊल सरळ करता येत नाही, तर तू चाल, नाही तू व्यायाम कर, मला डॉक्टरकडे तर न्या, बरोबर. माझं काय झालं ते तर बघा. ऍडवाइस नकोय, फक्त ऐकून ॲडवाइस घेणारी नकोय, व्यक्ती माझं ऐक. असते. मी म्हणते माझं ऐकून घ्या, मला दुखतंय ह्याच्यात. हम्म. इतकं तिचं आस्थेने फक्त विचारपूस करा, ॲप्रिशिएट करा. ॲप्रिसिएशन हे खूप मोठं औषध आहे स्त्रीसाठी. कुठली गोळी काम नाही करणार जगातली, की Correct. स्त्रीला फक्त ॲप्रिशिएट करा. हम्म. गोळी तर दूरचं, डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. Correct. ऐकून घेणं आणि ॲप्रिसिएशन करणं, हे दोन कॅप्सूल्स जर दिल्या तुम्ही वा घरच्यांना, वा. ती लगेच कंबर कसून उभी राहू शकते अगदी खरं. किचनमध्ये. बरोबर.